यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सांगलीमध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात त्या देखील जाणून घेऊयात। सर्वच राजकीय पक्षांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचं धोरण घेतलेलं पाहायला मिळालं। सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत फाटाफूट टाळण्यासाठी हा खबरदारीचा उपाय घेतल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस राष्ट्रवादीची शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत आघाडीवरती शिक्कामोर्तब झालंच नाही। काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या श्रामपूर, संगमनेर, राहाता या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तर राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या अकोले, शेवगाव या मतदारसंघात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। तर ज्या ठिकाणी दोन्ही पक्ष कमकुवत आहेत अशा ठिकाणी त्यांची आघाडी होणार आहे, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। तर नगर तालुक्यामध्ये शिवसेना ही काँग्रेस बरोबर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर शिवसेनेचे उत्तरेचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या बंधूंच्या सुनेनं भाजपाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे। त्यामुळे सध्या तरी सर्व चित्र दुसर आहे। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे। सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीच्या प्रत्यक्ष निवडणुकीस आजपासून सुरुवात झाली। सांगली जिल्हा परिषदेचे एकूण 60 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 19 मतदारसंघ खुले आहेत, तर पंचायत समितीचे 120 मतदारसंघ असून त्यातील 39 मतदारसंघ खुले आहेत। काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीवर पार्लमेंटरी बोर्डाकडून अजून शिक्कामोर्तब झालेले नाहीये। भाजपनं मात्र उमेदवाराची यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरवलाय। 4 फेब्रुवारीला भाजप आपल्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करते। राष्ट्रवादीची जिल्ह्याच्या उमेदवाराची यादी अजून जाहीर झाली नसली तरी वाळवा तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जाहीर करण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केली। यामुळे पुढील 3 दिवसात सर्व पक्षातील उमेदवारांच्या याद्यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरायला झुंबड उठेल असं चित्र पाहायला मिळतंय।